श्रद्धा म्हणजे नेमकं काय असतं? एका 13व्या शतकातल्या संतासाठी ती केवळ एक भावना नव्हती, तर ती अनेक जन्मांची कमाई होती. चला, आज आपण संत नामदेवांच्या एका शक्तिशाली अभंगात उतरूया आणि भक्तीच्या प्रवासाचा खरा अर्थ काय असतो ते समजून घेऊया. आणि हे आहेत ते शब्द, संत नामदेवांची एक कालातीत रचना. या 5 छोट्या चरणांमध्ये ते आपल्याला एका मोठ्या प्रवासावर घेऊन जातात. हा प्रवास सुरू होतो कमावलेल्या कृपेपासून आणि संपतो देवाकडे केलेल्या एका तीव्र मागणीवर. चला, या शब्दांमागच्या भावना आणि त्यांचा अर्थ उलगडून पाहूया. ठीक आहे, तर या अभंगाच्या थेट हृदयापर्यंत पोहोचण्याआधी आपण थोडं त्या जगाला समजून घेऊया जिथे तो रचला गेला. काही महत्त्वाच्या संकल्पना आणि व्यक्तींबद्दल जाणून घेऊया जे ह्या भक्तीच्या कथेला खरं तर जिवंत करतात. आपण ज्याबद्दल बोलतोय ना, ते केवळ कागदावरचे शब्द नाहीत. अभंग म्हणजे एक असं काव्य जे मुळात गाण्यासाठीच बनलंय. हे महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीचं एक खूप महत्त्वाचं अंग आहे, जिथे संगीतच देवापर्यंत पोचण्याचं माध्यम बनतं. आणि आता भेटूया या आवाजाच्या मालकाला, संत नामदेव. त्यांच्याकडे फक्त एक ऐतिहासिक कवी म्हणून बघू नका. ते एक असे भक्त आहेत जे आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचे साक्षीदार बनवत आहेत. आणि या सगळ्या भक्तीच्या केंद्रस्थानी आहेत विठ्ठल, महाराष्ट्राचं लाडकं दैवत. तेच ज्यांच्याकडे नामदेवांची संपूर्ण श्रद्धा आणि लक्ष एकवटलेलं आहे. आणि त्यांचीच कृपा मिळवण्यासाठी हा सगळा अट्टहास चाललाय. तर मग या नात्याचा पाया कसा रचला गेला? अभंगाचं पहिलंच चरण आपल्याला या भक्तीच्या मूळ कथेबद्दल सांगतं. आणि ही कथा आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळी आहे. हे आहेत ते मूळ शब्द. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या 2च ओळींमध्ये एक खूप खोल आध्यात्मिक विचार दडलेला आहे, जो या संपूर्ण नात्याला एक वेगळा आकार देतो. याचा सरळ अर्थ काय होतो, तर ही दैवी कृपा म्हणजे काही अचानक मिळालेली देणगी नाही. ही अनेक जन्मांच्या चांगल्या कर्मांची म्हणजे पुण्याची कमाई आहे. ही एक मिळवलेली कमावलेली कृपा आहे. म्हणजे इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, नामदेवांसाठी भक्ती ही या जन्मात घेतलेली एखादी निवड नाही, तर अनेक जन्मांच्या कर्माचं एक सखोल आणि योग्य फळ आहे. हा असा एक बंध आहे जो काळाच्याही पलीकडचा आहे. मग जेव्हा एखाद्याला अशी कमावलेली कृपा मिळते, तेव्हा त्याचं आयुष्य कसं दिसतं? पुढची चरणं आपल्याला बरोबर हेच सांगतायत की ही श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कृतीत कशी उतरते. आता आपण ही 2 चरणं एकत्र पाहूया, कारण ती एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखी आहेत. एका बाजूला सेवेची भावना आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनिष्ठतेची. आणि दोन्ही मिळून भक्तीचं एक सक्रिय रूप दाखवतात. या शब्दांचा सार काय, तर 2 गोष्टी, सेवा आणि संपूर्ण एकनिष्ठता. भक्त स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणजे सेवक मानतो आणि त्याची निष्ठा इतकी पक्की आहे की इतर कुठल्याही देवतेमध्ये त्याचं मन रमतच नाही. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे, ही भक्ती केवळ मनातली गोष्ट नाही, तर ती एक सक्रिय सर्वसमावेशक जीवनशैली आहे. सेवा, एकनिष्ठता आणि आनंद हे 3 स्तंभ जणू भक्ताच्या जीवनाला आकार देत आहेत. आता आपण ह्या अभंगाच्या अशा टप्प्यावर आलोय जिथे भावना शिगेला पोचतात, जिथे भक्तीला एक अनियंत्रित, एक नैसर्गिक शक्ती म्हणून पुन्हा दाखवलं आहे. आता आपण त्या चरणाकडे आलो आहोत जिथे तर्क संपतो आणि सहज प्रवृत्ती सुरू होते. निसर्गातली 2 सुंदर उदाहरणं देऊन नामदेव आपल्या मनाची अवस्था सांगतात. इथे खरी गंमत आहे. भक्ती आता एक विचारपूर्वक केलेली निवड राहिलेली नाहीये. ती भुंग्याचं फुलाकडे किंवा माशीचं मधाकडे खेचलं जाण्यासाठी एक नैसर्गिक शारीरिक ओढ बनली आहे.